त्यासाठी मी तुला माझा विस्तृत परिचय करून देतो. काय म्हणायचंय तुला? मला काय म्हणायचं आणि काय नाही हे लवकरच तुझ्याला लक्षात येईल. पण त्याआधी जरा मला निर्गुण मनसोक्त तर बघू दे. तुझ्यासारखा गाव बोलणारा तोंडावर मी थुंकणे पसंत करत नाही. अरे वा, चला दोघांच्याही रक्ताचा गट एकच आहे म्हणायचं. निगेटिव्ह म्हणजे भावाने माझी जिंदगी बर्बाद केली आणि बहीण माझ्या तोंडावर थुंकण्याची भाषा करते. असंच ना? काय म्हणायचंय तुला? मला काय म्हणायचं तुला सांगितलं ना. हे बघ, अगं तुझ्या त्या भावामुळे तर मी बेचिराग झालोय. संपूर्ण आयुष्यातून उद्ध्वस्त झालोय. मग म्हणजे तुला सारा माहितीच नाही म्हणायचं. संबंध म्हणायचा आहे ना तुला? अगं संबंध आहे ना. हे बघ, तुझ्या भावाने माझं प्रेम आहे ना त्या आणि तुझ्या भावाचं प्रेम सुद्धा त्या अगदी तुझ्या भावामुळे तर मी बेचिराग झालोय. संपूर्ण आयुष्यातून उठलोय. मग मला सांग, तुझ्या भावाने मला बर्बाद केलं तर मग मला आबाद करणे हे तुझंच काम आहे. म्हणजे तुला म्हणायचं आहे की मी तुझ्यासोबत लग्न करावं? होय, तसंच म्हणायचं आहे मला. लग्न होय. आणि तुझ्याशी असं वाटतं की कुणाच्या तरी प्रेम भंगात वेळा झालाय आणि तुझ्यासारख्या वेळाशी बोलायला माझ्याकडे वेळ नाही आहे. अगं माझं जरा ऐकून तर घे ना प्लीज. मी समजावून सांगतो तुला. माझं नीट तुला आहे. होकार हवाय ना? होय, होय. मिळाला होकार? तुझा भांडायला गेला ना तर थोबाड लावेल. चला कुंदन कोंबडीवाला तू तुझ्या जन्मावर चला अलीकडे पोरगी येते आणि या थोपाडीतच मारून काय केलं? काय केलं? कुणाचा खून केला, चोरी केली की जाता आला? चला ही शिकवण आली होती. चली धमकी देऊन गेली म्हणे थोबाड रंगवेल. कुंदन कोंबडीवाला आहे, कुंदन कोंबडीवाला. हा कुंदन कोंबडीवाला तुमचं थोबाडच नाही तर तुमचं अख्खं आयुष्य तुमच्याच रक्ताने रंगवेल. आणि सीता तू तर कोण मिळाले? अगं तुला तर लोखंडी बेड्या ठोकन बेड्या. आणि हा आरती चला तुझी तर असती सजवेनगा असते. चला मरना होया मुझ पर नहीं किसी का बंधन और मुर्गी हो